1600 पेक्षाही जास्त लोकांनी धर्मांतरित केलंय। हा निर्णय 101% योग्यच आहे की हा कायद्याची गरज होती आणि हा कायदा पास झालाय। महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्याचे मंत्रिमंडळात अधिवेशनात ठरलेलं आहे आणि या सर्व संदर्भात जर धर्मांतर करण्यात आढळलं तर याच्यावर 5 वर्षाचा दंड आणि 7 वर्षाचा अजामीन शिक्षा जी आहे ती ठोठावली जाणार आहे। आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। काय सांगशील, काय तुला वाटतं, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? हा निर्णय 101% योग्यच आहे, कारण की जे फोर्सफुल कन्व्हर्जन आहे त्याचे रेट्स हे मागच्या वर्षांप्रमाणे खूप जास्त वाढलेले आहे। जर का बाय चॉईस होत असेल तर ठीक आहे, पण मग खूपशा रूरल एरियाजमध्ये किंवा साऊथ साईडला पण जास्त हे होत असतं। त्याच्यामुळे हा कायदा पास होणं खूपच गरजेचं आहे। त्यांनी आपलं यूथही वाचतंय आणि जो एक हिंदू धर्म जो कमी होत चाललाय त्याचाही फायदा होईल। तुला काय वाटतं, धर्मांतरण किती योग्य आहे किती अयोग्य आहे, याचा काय परिणाम हा महाराष्ट्रावर एकंदरीत पडतो? खरंच बघायला गेलं तर असं सांगायला सुद्धा लाज वाटते की फक्त 4 वर्षाचा जर आपण विचार केला, फक्त 4 वर्षाचा जर विचार केलं तर 1600 पेक्षाही जास्त लोकांनी धर्मांतरित केलंय। आणि क्वचित लोक असं असतील की ज्यांनी खरंच मनापूर्वक त्या गोष्टी स्वीकारल्या असतील, बाकी सर्वांना जबरदस्ती ते करण्यात आलं होतं। आणि सांगायला अजूक लाज वाटते की 600 पेक्षा जास्त हिंदू यांचं धर्मांतरित करण्यात आलं होतं। तर त्याच्यानंतर आज आपण लव जिहाद मुद्दे ऐकतो, त्याच्यामध्ये सुद्धा धर्मांतरित, तर मग एकदम चुकीची गोष्ट होत होती। आणि त्याच्यानंतर जेव्हा हा कायदा आपण बघतो तर एकदम योग्य कायदा आहे आणि 100 आणि 1% म्हणता येईल की हा कायद्याची गरज होती आणि हा कायदा पास झालाय असं म्हणता येईल। तुला काय वाटतं, महाराष्ट्रावर कितपत परिणाम पडतो या सर्व गोष्टींचा संदर्भात? तसा खूप जास्त परिणाम पडत असेलही, पण धर्मांतरण होण्याचा सर्वात जास्त फरक पडतो तो फक्त महाराष्ट्राचा नाही म्हणता येणार, संपूर्ण भारताचे जे संविधानिक हक्क आहे त्याच्यावरती सर्वात जास्त त्याचा फरक पडत असतो। तुला काय वाटतं? धर्मांतरण करणं हे प्रत्येकाच्या याच्यात चुकीचं नसू शकतं, पण जर जबरदस्तीने होत असेल किंवा फसवणूकपणे होत असेल तर हे चुकीचं आहे। आणि याचा महाराष्ट्रावरती परिणाम असा होईल की जर जास्त धर्मांतर झाले तर त्याचा आर्थिक व्यवस्थेवर पण परिणाम होऊ शकतो किंवा सामाजिक जी समता आहे ती ढासळू शकते। तर धर्मांतर करणं हे माझ्यासाठी असं मला वाटतं की ते चुकीचं आहे। धर्मांतरण करणं हे बळजबरीने अयोग्य आहे आणि स्वतःहून धर्मांतर करतात, यात तुला काय म्हणजे काय मिश्रण काय वाटतं, नेमकं काय या संदर्भात? आपण जे कोणी व्यक्ती असेल जी स्वतःहून धर्मांतरण करते ती स्वइच्छेने करते, त्या जो काही धर्म असेल ती त्या गोष्टीला मनपूर्वक स्वीकारते। त्यामध्ये कोणत्याही जातीचा धर्माचा इन्सल्ट होत नाहीये त्यामधून, कोणत्याही जाती धर्माचा, तर मग ती चांगली गोष्ट आहे। पण जर एखादा व्यक्ती त्याच्यावरती बळजबरी धर्मांतरण करायला लावत असेल तर मग तो मनपूर्वक नाही करत आहे। त्यांनी धर्मांतरण केल्यानंतर जो धर्म स्वीकारेल तो नाही त्याचा मान राखू शकत। त्यामुळे धर्मांतरण जर स्वइच्छेने करत असेल तर चांगले, पण जबरदस्तीने करत। नक्कीच। तुला काय वाटतं, धर्मांतरण का होतंय आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्रामीण भागात होतंय, पण याचं कारण काय, मुख्य का होतंय? याचं कारण माझ्या मते मला असं वाटतं की कोणाला म्हणजे कोणाच्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल, आता आपल्याकडे भरपूर अशा शाळा आहे की तिथे फक्त धर्म पाहून तिथे आपल्याला शिक्षणाचं म्हणजे सुविधा आहे आपल्याला तिथे उपलब्ध, तर त्याच्यासाठी ते धर्म बदलतात। कोण आजारी असेल तर त्याच्यासाठी ते धर्म बदलून पैसे देऊन मग कोणाचं म्हणजे खूप लिगल म्हणजे कसं खूप मेजर प्रॉब्लेम असेल तेव्हा तो ते सॉल्व्ह करतात। त्यामुळे कोणी फसवणूक करून जबरदस्तीने बळजबरीने धर्मांतर करतात। तर यामुळे या कायद्याचा हा फायदा आहे की हे सगळं थांबवलं जाईल। कायदा योग्य आहे, कायदा योग्य, आजच्या काळासाठी हा कायदा खूप योग्य आहे। नक्कीच। आपण जर बघितलं तर कायदा जो आहे आजच्या काळानुसार हा योग्य आहे असं काहीसं महाविद्यालयीन आणि युवकांचं म्हणणं आहे। मात्र खरं तर धर्मांतरण हे जवळपास नाशिकमध्ये जरी बघितलं गेलं तर ग्रामीण भागात असेल, आदिवासी पाड्यांमध्ये असेल, या ठिकाणी जास्त प्रमाणात होतं। ज्या ठिकाणी शिक्षरतेची आणि आर्थिक जी आहे ती कमकुवत असते त्या ठिकाणी ह्या धर्मांतरांचे प्रकार जे आहेत ते जास्त प्रमाणात सामोरे येतात। आता ह्या कायद्यानंतर धर्मांतरण आता कितपत होतं यावर चाप बसतो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे।
मी वैभव हुगे, LS मराठीसाठी नाशिक.